सर्वांना नमस्कार. आज या परिवर्तन फाउंडेशनच्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपल्या परिवर्तन फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा नशिबा ताई शेतसोली, आमची राजनाथ प्रभू, राष्ट्रीय सदस्य आजीसाहेब, शाहीर, शकीलभाई आणि आमचे भरपूरचे मुनीरभाई, उपस्थित असलेले माझी घरी. आज आपण परिवर्तन फाउंडेशन 1-1.5 वर्ष झालं स्थापन होतं आणि हा फक्त सोलापुरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पुणे, मुंबई, परभणी, नांदेड, धुळ्या या ठिकाणी सुद्धा आपले लोक काम करतात. आणि या परिवर्तन फाउंडेशनमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक ज्या अन्यायग्रस्त महिला आहेत, त्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे, अशा महिलांना आपण फाउंडेशनच्या मदत करतो. आणि आता आपण बघतो की जास्तीत जास्त महिलांचीच प्रकरण आहे. घरातील त्यांचे नवरा नांदत नाही, सासू त्रास देते किंवा सून नांदत ते, अशी सुद्धा भरपूर प्रकरण आहेत. ते आपल्या ऑफिसमध्ये आपण आणून त्यांना इथे बोलवून त्यांचं सुद्धा आपण निवारण करतो या आणि निःशुल्क अजिबात त्यांच्याकडे आपण काम घेते, निःशुल्क आपण काम करतो. आणि ते काम करताना आपले मेंबर साहेब सुद्धा आम्हाला, भीमाशंकर कोळी सुद्धा आम्हाला, अध्यक्ष तिने सुद्धा आम्हाला यामध्ये फार कॉपरेट करतात. जे करतात ते करतात, जे करत नाही ते करत नाही. अशा स्थितीत आमची बैठकी आज आमच्या फाउंडेशनमध्ये आले. आम्ही त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना आपण सोलापूर शहराची जबाबदारी, महिलांची जबाबदारी देत आहोत. शहर महिला अध्यक्ष म्हणून देत आहोत. काही आपण पद घेतल्यानंतर आपण 8 ते 15 दिवसात आपली सोलापूर शहराची बॉडी जाहीर करावी, आपण कार्यकर्ते जाहीर करावं. प्रत्येक शहरातील, प्रत्येक हातीतील एखादी महिला, जे ॲक्टिव्हिस्ट महिला आहे, ॲक्टिव्ह महिलाला घेऊन आपण आपली बॉडी करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि नशिबा शेखला विनंती करतो मॅडमला की त्यांचा पत्र आणि हार घालून त्यांचं सत्कार करा. मॅडम आपली 2 वर्षासाठी झालेली आहे. आपण 2 वर्षात जास्तीत जास्त काम करावं आणि पुढं प्रमोशन घ्यावं. धन्यवाद मॅडम. खाली गेला तर आवाज येते, आवाज सरांची जबाबदारी तुम्ही कधी काय म्हणते पण मी खूप काय शिकले, खूप काय एक करून लागते. तुमच्या महिलांना काही तुमचं प्रक्रियाचं का नाही सगळा जिल्हा माहिती आपल्याला माहिती का सगळा माहिती नाही द्यायचं पण सगळं असतं तिथे. आम्हाला लोक साहेब
संजय निराधारचं पण काम चालतंय, पेन्शनचं संजय निराधारचं, श्रावण बाळ योजना आहे, रेशन कार्डाचं काम चालतंय आपल्या या महिलांना तर माहीत नाही आहे, त्यासाठी सांगतो. काही पोलीस स्टेशनचं असू द्या, सिव्हिल हॉस्पिटलचं असू द्या, आणि तिथे सुद्धा महिलांसाठी पण फ्री वकील आहे. ते दोन्ही आपल्याकडे आहे. कोणाची पण अडचण दिलं तुम्ही किती पण आम्हाला मॅडमचा नंबर घ्या, मेंबर साहेबांकडे तर आहेच नंबर. सुद्धा कोणाची काय अडचण कधी पण असलं तरी घ्या. काय म्हणलं माहिती सांगायला सांगितलं काय तर प्रॉब्लेम राहिला तर सीधा इथं जावं. तुम्ही आपण त्यांना